नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 जिओग्राफी याचा तिसरा पाठ आहे वृत्तांची दुनिया. त्याचं सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स आपण बघणार आहोत. मित्रांनो, या लेसनचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वृत्तांची दुनिया सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स. आता आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? फर्स्ट क्वेश्चन आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला प्रश्न करायचे आहे, म्हणजे मॅच द पेअर करायचा आहे. मग आता इथे काय आहे की कर्कवृत्त कोणतं आहे? इथे ऑप्शन बघा. इथे कर्कवृत्ताचं दिलेलं आहे 23.5 उत्तरेला असते. मकरवृत्त काय असते की 23.5 दक्षिणेला असते. अंटार्क्टिक वृत्त कोणतं आहे? तर 66.5 दक्षिणला असते. आणि आर्टिक वृत्त कुठे आहे? 66.5 उत्तरेला आहे. मग याच्यातला आपले ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. तर करेक्ट आपला ऑप्शन कोणता आहे? ब1, म्हणजे 1चा आन्सर ब, 2 अ, म्हणजेच आपलं कोणता आहे? प नंबरचा करेक्ट आन्सर आहे. तर आता आपला सेकंड क्वेश्चन काय आहे? अक्षरवृत्त व रेखावृत्त यांच्या संदर्भातील खालील सत्य विधानं कोणती आहेत ते निश्चित करायचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 0° अक्षरवृत्त पृथ्वीला उत्तर व दक्षिण गोलार्धात समान भागात विभागते. हे सेंटेन्स बरोबर आहे, करेक्ट आहे. बरोबर. देन 0° व 180° डिग्री रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्व पश्चिम गोलार्धात विभाजित करते. बरोबर. हे पण आहे, कारण की त्यांचे पूर्व पश्चिम दोन भाग होतात. सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते, कारण की रेखावृत्त हे उभे असतात, म्हणून त्यांची सगळ्यांची लांबी समान असते. बरोबर आहे. सर्व अक्षरवृत्ते समान लांबीची असतात. हे सेंटेन्स स्ट्रॉंग आहे, कारण की विषुववृत्ताला काय असते? ध्रुवाकडून जाताना अक्षरवृत्तांची लांबी ही काय होत असते? कमी कमी होत जाते. म्हणून आपला करेक्ट ऑप्शन कोणता आहे? 1, 2, 3. म्हणून अचूक पर्याय कोणता आहे आपला? ब नंबरचा. बरोबर. आपल्याला खालील विधानं तपासायची आहे आणि अयोग्य सेंटेन्स आपल्याला करेक्ट करायचा आहे. मग काय दिलेलं आहे की फर्स्ट काय आहे? सर्व रेखावृत्त उत्तर ध्रुवाजवळ व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात. बरोबर आहे की सगळे रेखावृत्त हे म्हणजे रेखावृत्त हे कसे असतात? उभे असतात, म्हणून ते वरती आणि खाली हे काय आहे? उत्तर ध्रुवाजवळ आणि दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात. सेंटेन्स बरोबर आहे. सेकंड, लगतची 2 रेखावृत्त एकमेकांना समान असतात. हे विधान अयोग्य आहे. समान नसतात. ते काय असतात? रेखावृत्त ध्रुवाकडे जाताना एकमेकांच्या जवळ येतात. आपण बघितलं नाही का की पृथ्वी ही अशी गोल आहे, तर म्हणजे विषुववृत्ताला ते अंतर जास्त असते, आणि जेव्हा जसे ते ध्रुवाकडे जातात तर मग त्यांचं अंतर काय असते? त्यांचं अंतर हे कमी कमी होत जात आहे. समांतर नसतात, हे आपण बघितलेलं आहे. 80 रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे. चुकीचं 180 आहे का? की आपण बघितलं आहे की 0 रेखावृत्त हे ग्रीनविच इथून जाते, आणि 0 रेखावृत्तालाच आपण काय आहे? प्राइम मेरिडियन असं म्हणत असतो. प्राइम मेरिडियन आहे, म्हणून हे सेंटेन्स काय आहे? चुकीचं आहे. रेखावृत्तामुळे पृथ्वी गोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झालेले आहेत. मग आता हे चुकीचं आहे. मूळ रेखावृत्त काय आहे? हे आहे रेखावृत्त. याच्यामुळे उत्तर दक्षिण कुठे झाले? तर त्याच्यामुळे काय झाले? पूर्व पश्चिम हे 2 भाग झालेले आहेत, आणि म्हणून हे सेंटेन्स काय आहे? चुकीचं आहे. 5th नंबर काय आहे? विषुववृत्तास बृहतवृत्ती नसते. तर बृहतवृत्ती असेही म्हणतात. नसते, बृहतवृत्ती असेही म्हणतात, असं सेंटेन्स आहे ते. असेही म्हणतात. तर काय आहे? हे बरोबर आहे. त्याला बृहतवृत्ती असं सुद्धा म्हणतात, म्हणून हे सेंटेन्स काय आहे? बरोबर आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे? पृथ्वी गोलाच्या आधारे वेगळा घटक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर वेगळा घटक कोणता आहे? आता बघा, इथे काय दिलेलं आहे? कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त आणि मूळ रेखावृत्त. तर मग आपलं करेक्ट आन्सर काय आहे? मूळ रेखावृत्त. का बरं आहे? कारण इतर सर्व हे काय आहे? कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त हे काय आहे? सगळे अक्षरवृत्त आहे, आणि मूळ रेखावृत्त काय आहे? हे रेखावृत्त आहे. म्हणून आपला करेक्ट आन्सर म्हणजे वेगळा घटक कोणता आहे? मूळ रेखावृत्त. देन 90° पूर्व, 90° पश्चिम, 5° पूर्व आणि 90°
पूर्व. तर याच्यातलं कारण कोणतं आहे? 90 अंश उत्तर. आता याचं कारण काय आहे की हे सगळे बाकीचे काय आहे? पूर्व, पश्चिम, पूर्व. आता इथे बघा आपण बघितलं हे सगळं काय आहे? हे सगळे रेखावृत्त आहे आणि 90 अंश उत्तर काय आहे? हे अक्षरवृत्त काय आहे? अक्षरवृत्त आहे. म्हणून हा वेगळा घटक झाला. आणि हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की पूर्व आलं, पश्चिम आलं म्हणजेच रेखावृत्त आणि उत्तर दक्षिण आलं की म्हणजे काय आहे? अक्षरवृत्ते आहे. देन नेक्स्ट बघा, ब्राझील, भारत, जपान आणि चीन. मग याच्यातला ब्राझील हा वेगळा का बरं आहे? की ब्राझील म्हणजे हे सगळे आशिया खंडातले आहे. कोणते आहे? भारत, जपान, चीन हे सगळे कोणते आहे? आशिया खंडातले आहे. आणि ब्राझील कोणता आहे? हे ब्राझील कुठे येतो? दक्षिण अमेरिकेमध्ये येतो. कुठे येतो? दक्षिण अमेरिका. म्हणून हा वेगळा घटक आहे. बरोबर. देन मॉस्को, दिल्ली, सिडनी आणि टोकियो. मग आता याच्यामधला काय आहे? सिडनी. सिडनी काय आहे? मॉस्को कशाची आहे? रशियाची. रशिया. दिल्लीला आपल्याला माहिती आहे भारताची आहे. भारताची. आणि टोकियो कशाची आहे? जपानची. म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या? कॅपिटल झाल्या, त्यांची राजधानी झाली. पण सिडनी काय हे राजधानीच नाही आहे. म्हणून याच्यातला वेगळा घटक कोणता आहे? सिडनी. आता इथे बघा खालील आकृती बघायची आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय? आकृती 3.15 ही कोणत्या गोलार्धाची दिलेली आहे? तर ही उत्तर गोलार्धाची. बघा इथे उत्तर लिहिलेलं आहे म्हणून ही उत्तर गोलार्धाची आकृती आहे. म्हणून याचा आन्सर 60° उत्तर दिलेला आहे. आकृतीत किती वृत्त दर्शवलेली आहेत? 3 वृत्त दर्शवलेले आहे. हा एक मोठा हा आहे विषुववृत्त दाखवलेला आहे. मूळ रेखावृत्त हे रेखावृत्त आहे आणि बाहेरील 180 रेखावृत्ताची मुख्य वर्तुळ म्हणजे ही एक रेखावृत्ताची काय आहे? वर्तुळ आहेत. म्हणजेच याच्यामध्ये किती वृत्त दाखवलेले आहेत? 3 आहे. किती अक्षरवृत्त दाखवलेली आहेत? अक्षरवृत्त किती आहे? एकच आहे. आणि हे काय आहे? विषुववृत्तावरचं 0°चं एक अक्षरवृत्त इथे दाखवलेलं आहे. नेक्स्ट या आकृतीमध्ये आकृती तीच आहे. आकृतीत किती रेखावृत्त दाखवलेली आहेत? 2 रेखावृत्त. पूर्व आणि याचे बघा हा मधातला मूळ रेखावृत्त गेला, इथला पूर्व आणि पश्चिम असे 2 त्याचे भाग पडलेले आहेत. आकृतीत कोणत्या वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतात? कोणत्या वृत्ताची? एक विषुववृत्त. बघा इथे 0° वाला आपण हे कन्फर्म सांगू शकतो आणि हे काय आहे? मूळ रेखावृत्त. याचे हे 2 नावं आपण कन्फर्म सांगू शकतो आहे ना. देन नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे अक्षरवृत्त, रेखावृत्त यातील फरक आकृतीसह स्पष्ट करा. इथे आकृती काढून दाखवलेली आहे आणि याचा फरक आता आपण नेक्स्ट पेजवर पाहणार आहोत. आता इथे काय दिलेले आहे? अक्षरवृत्त वर्तुळाकार असतात. माहिती आहे आपल्याला अक्षरवृत्त असे वर्तुळाकार असतात. रेखावृत्त अर्धवर्तुळाकार असतात. बरोबर, आपण असं बघितलेलं आहे ना. अर्धवर्तुळाकार असतात. ती एकमेकांना समांतर असतात ही एकमेकांना. आणि ही दोन्ही ध्रुवावर माहिती आहे आपण इथे आणि हे दोन्ही ध्रुवांवर एकत्र येतात. इकडे विषुववृत्तावर त्यांची लांबी हे अंतर जास्त असते पण ध्रुवावर ते एकमेकांच्या जवळ येतात. अक्षरवृत्त पूर्व पश्चिम दिशेत पसरलेली आहेत. बरोबर आहे. ही आपण आपला नकाशा असतो तर आपल्या नकाशामध्ये नेहमी वरची कोणती असते? उत्तर असते, खालची दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. म्हणून मग हे अक्षरवृत्त काय आहे? पूर्व पश्चिम आहे. आणि रेखावृत्त कशी आहे? वरची कोणती आहे? उत्तर आणि दक्षिण दिशेमध्ये पसरलेली असतात. अक्षरवृत्तांच्या अक्षांश दर्शवलेले असते. आणि हे काय आहे? मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अक्षांश आहे की रेखांश आहे. तर मग 0° अक्षांश आपण असं म्हणतो आणि इथे रेखावृत्त 0° रेखांश आपण अशाने आयडेंटिफाय करतो. म्हणजे अक्षरवृत्त अक्षांशनी दर्शवतात आणि रेखावृत्त कशाने? रेखांशनी दर्शवलेली असतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला नेक्स्ट काय आपला E नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. आकृती करायची आहे. हे आकृतीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. इथे मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर्स इथे लिहून दिलेले आहेत की हे आर्किटिक वृत्त आहे, देन हे कर्कवृत्त आहे. बरोबर. आता हे विषुववृत्त आहे, मकर वृत्त, आर्किटिक आणि मूळ रेखावृत्त. मग आर्किटिक वृत्त कुठे आहे? तर आपल्याला इथे लिहावं लागेल. बघा इथे काय आहे? 66° उत्तर आहे. मग इथे आपण लिहू 66°
काय आहे उत्तर आहे. म्हणून कर्कवृत्त कुठे आहे 23.5 काय आहे 23.5 उत्तर आहे. विषुववृत्त कुठे आहे 0 वर आहे. मकर वृत्त बघा 23.5 काय आहे दक्षिणेला आहे. आता मकर वृत्त. अंटार्क्टिक वृत्त कुठे आहे मग हे 66.5 काय आहे दक्षिणेला आहे बरोबर. आणि मूळ रेखावृत्त हे किती आहे 0 डिग्रीवर आहे. आणि हा नकाशा आता आपण बघितलेला आहे आणि याचे आन्सर सुद्धा इथे डिटेलमध्ये दिलेले आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं 3.13 ही आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. सर्व रेखावृत्त कोणत्या महासागरातून व खंडातून जातात. मग आता रेखावृत्त. आता बघा रेखावृत्त आपल्याला माहिती आहे उभ्या असणाऱ्या रेषा म्हणजेच काय आहे रेखावृत्त आहे. मग आता हे रेखावृत्त कुठून जातात आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर, दक्षिण महासागर आणि अंटार्क्टिका खंडातून सर्व रेखावृत्त जातात. मग विषुववृत्त कोणत्या महासागरातून विषुववृत्त कुठे आहे इथे असेल 0 डिग्री बरोबर. मग आता काय आहे अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, दक्षिण अमेरिका बरोबर, आफ्रिका, आशिया खंडातून विषुववृत्त जाते. देन आपल्याला काय आहे मूळ रेखावृत्त कोणकोणत्या खंड व महासागरातून जाते. मूळ रेखा वृत्त म्हटलेलं आहे. रेखावृत्त 0 डिग्री बघा आता हे 0 डिग्री इथे दिलेलं आहे. मग आता हे कुठून कुठून जाते युरोपमधून जाते, आफ्रिकामधून जाते, अंटार्क्टिका खंडातून जाते, तसेच आर्क्टिक महासागरातून, अटलांटिक महासागर, दक्षिण महासागरातून मूळ रेखावृत्त जाते. आता 0 अक्षांशाची दोन्ही वर्तुळे कोणत्या खंडातून जातात. आता आफ्रिका खंडातून बघा आफ्रिका खंडातून 0 अक्षावृत्त जाते म्हणजेच हे आफ्रिका खंडातून पण जाते आणि म्हणजे हे विषुववृत्त झालं. आणि मूळ रेखावृत्त म्हणजेच काय आहे इथे आफ्रिका हा आहे. तर या आफ्रिका खंडातून अक्षांश आणि रेखांश हे दोन्ही 0 डिग्री पासून जातात. मग पृथ्वी गोलावरील किती अक्षवृत्ते वर्तुळाकार आहेत तर किती आहे एकूण 109 अक्षवृत्त वर्तुळाकार आहेत बरोबर. मग सर्व रेखावृत्ते कोणत्या महासागरातून जातात तर आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर, देन अंटार्क्टिका खंडातून हे सर्व रेखावृत्त जातात. इथे आपल्याला खाली आकृती दिलेली आहे आणि याच्यापासून आपल्याला ही अशी वृत्तजाडी डायग्राम म्हणजे हे तुमचे आता प्रकल्प आहे. तर या प्रकल्पामध्ये तुम्हाला वृत्तजाडी ही अशी तयार करून दाखवायची आहे. हा एक्सपेरिमेंट आहे हे तुम्ही करायचं आहे ओके. देन आता अर्था हा आपला या लेसन मधला प्रोजेक्ट दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे. तर काय दिलेला आहे अर्थ ही जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल आहे. मग याविषयी अधिक माहिती आपल्याला कलेक्ट करायची आहे. तर हे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये दिलेलं आहे स्वाध्यायामध्ये नाही. हे इथे तुम्ही बघून याचे आन्सर कलेक्ट करू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर लगेचच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.